शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून विद्येची देवता शारदा देवी हिच्या चरणी नतमस्तक होते. आपल्या गावचा ग्रामदैवत यांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होते. माझ्या जन्मदात्या आई वडिलांच्या पायाला स्पर्श करून माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. तसं म्हटलं तर या सर्व वक्त्यांसमोर बोलणं म्हणजे सूर्याला पंथी दाखवण्यासारखंच आहे. परंतु टुडे इज माय डे, आजचा दिवस हा माझा आहे म्हणून मला बोलावंच लागेल. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री श्रीयुत नामदार उदयजी सामंत साहेब यांनी जाणू विज्ञान अनुभव विज्ञान ही एक विज्ञानाची स्पर्धा परीक्षा राबवण्यात आली होती. आणि ही स्पर्धा परीक्षा फक्त आणि फक्त आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील झेडपीच्या म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी होती आणि इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठीच होती. आणि या परीक्षेमध्ये आमची अख्खी 5वी ते 7वीची सर्व मुलं आम्ही या परीक्षेमध्ये सहभागी झालो होतो. आणि आज आपल्या या शाळेला आणि या गावाला आणि या समाजाला जे यश मिळालं आहे त्या यशाचे जे श्रेय आहे ते खूप जणांचं श्रेय आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आजचा जो कार्यक्रम आहे तो माझी नासा या संस्थेला भेट देण्यासाठी व चिन्मय गणेश दळवी याची इस्रो या संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाल्याबद्दल आज माझ्या जन्मदात्या आई वडिलांनी त्यांच्या या सुकन्याच्या आनंदासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी हा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना सांगत आहे की माझ्या या जन्मदात्या आई वडिलांसाठी जोरदार झाल्याच पाहिजेत. तर आता मी जास्त वेळ घेत नाही, सर्वांची मी नावं घेत नाही, परंतु या कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर, गावातील सर्व सदस्य आणि माझ्या आई वडिलांच्या निमंत्रणाला मान ठेवून आलेले सर्व प्रमुख मंडळी यांचे मी सर्वांचे सर्वप्रथम आभार मानते. कारण तुम्ही माझ्या आई वडिलांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी उपस्थित राहिला. माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजच्या भाषणामध्ये मी माझ्याबद्दल काहीच बोलणार नाही. आजचा दिवस फक्त मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी काढला आहे. तिथे विद्यार्थी बसले आहेत, त्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन की तुम्हाला आज वाटत असेल की इच्छा आणि चिन्मयने एवढं मोठं यश मिळवलंय, मग आम्ही कुठेतरी कमी आहोत का? पण तुम्ही एक नेहमी लक्षात ठेवा, जीवनामध्ये यश न मिळणं याचा अर्थ अपयश मिळणं असा होत नाही. आणि दुसरं सांगायचं म्हणजे जे तुमचं यश आहे ते तुमच्या हातावरच्या रेषेमध्ये नाही तर कपाळावरच्या घामामध्ये आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ. जर तुमचा निश्चय असेल की ते मला करायचं आहे, ते यश माझं आहे, ते मला मिळवायचं आहे, तर तुम्हाला त्या यशापासून कोणीही अडवू शकत नाही. यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त जिद्द, चिकाटी, मेहनत आणि कष्ट करायचे. तुम्हाला कष्ट करायचेच म्हणजे शेतात जाऊन दगड मुलीच फोडायचे नाहीये. कारण दगड फोडायचं नाही, ज्या आपल्याला फक्त कष्टामधून अभ्यास करायचा आहे, घाम करून अभ्यास करायचा आहे. जसं शेतकऱ्याला माहीत असतं की आज मी दिवस रात्र इथे मेहनत केली शेतामध्ये, तर उद्या मला इथे काहीतरी पीक मिळणार आहे, काहीतरी पीक उगवून येणार आहे, म्हणून शेतकरी तिथे कष्ट करतो. तशाच प्रकारचे कष्ट तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना करायचे आहेत. आजचा माझा मेन पॉईंट असा आहे की मला प्रत्येक विद्यार्थ्याला यशाचा पासवर्ड सांगायचा आहे. आता विद्यार्थी म्हणतील, आतापर्यंत मोबाईलचा पासवर्ड ऐकला होता, लॅपटॉपचा पासवर्ड ऐकला होता, कम्प्युटरचा पासवर्ड ऐकला होता, आणि आता सध्या विज्ञानाचं युग आहे म्हणून घरांना सुद्धा पासवर्ड आले आहेत, तो सुद्धा तुम्ही पासवर्ड ऐकला असाल. पण आज तुम्हाला मी यशाचा पासवर्ड सांगणार आहे. आणि त्या यशाचा पासवर्डाचा पहिला शब्द आहे कमिटमेंट, म्हणजे तयारी. तुमची जी तयारी आहे ती तुमचं फक्त आणि फक्त तुमचे शिक्षक वृंद करून घेऊ शकतात. आणि ही तयारी तुम्ही केला असाल तर तुम्हाला यश मिळवणं अगदी सोपं जाईल. कारण तुमचा जो सिलेबस असतो तो तुम्ही पूर्ण तयारी निश्चित करून तुम्ही परीक्षा जाणार असाल तर तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. यशाचा दुसरा शब्द, पासवर्डचा दुसरा शब्द आहे कंटिन्युटी, किंवा आपण त्याला कंटिन्युएशन म्हणतो, असं सातत्य. आता तुम्ही म्हणा अभ्यासामध्ये सातत्य कसं आणायचं, हा प्रश्न मला सुद्धा पडला होता जेव्हा मला खताळ सरांनी सांगितलं होतं इच्छा सातत्याने अभ्यास कर. तेव्हा मी सरांना विचारायचं, सातत्याने अभ्यास करू म्हणजे मी नक्की काय करू? सर बोलले, एकदा पुस्तक वाच, पुन्हा पुस्तक वाचायची गरज लागणार नाही, असं तू पुस्तक वाच, याला म्हणतात सातत्याने अभ्यास करणं. तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गरिबीमुळे
मुळे ते उधारीवरती पुस्तक आणायचे आणि फक्त एकदा वाचायचे आणि 34 ते 35 वर्ष ते काहीच विसरायचे नाही. याला म्हणतात सातत्याने अभ्यास. आणि या यशाच्या पाठोड्याचा शेवटचा शब्द आहे सेल्फ कॉन्फिडन्स. तुमचा आत्मविश्वास. तुमच्यामध्ये किती आत्मविश्वास भरलाय की मी ते किती करू शकतो. जसं मी प्रत्येक वक्तृत्वामध्ये सांगितलं होतं की मी नासाला जाणार म्हणजे जाणार. ते मी वक्तृत्वामध्ये सांगितलं होतं. माझा आत्मविश्वास होता की मी नासाला जाणार, कारण माझे जे शिक्षक वृंद आहेत त्यामध्ये विशेष करून विज्ञान विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीयुत सतीश नारायण खताळ सर यांच्यामुळे आजची विद्यार्थिनी ठामपणे सांगू शकते की उद्या मी अमेरिकेसारख्या संस्थेमध्ये भेट देण्यासाठी जाणार आहे. तशाच प्रकारे आमच्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक मोहिते सर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. ते कसं तर वेळोवेळी आम्हाला प्रिंट सारख्या आम्हाला जेव्हा पेपर काढायला लागायचे तेव्हा मोहिते सरांना फक्त सांगायचं सर पेपर कमी आहेत. सर लगेच गाडी काढून खाली जायचे, स्टोअरमधून कागद घेऊन यायचे. तेव्हा आम्ही हे विद्यार्थी त्या प्रिंट आणि PDF वाचू शकलो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे या वर्षी जो बुद्धिमत्ताचा विषय वाढला होता त्यामध्ये आमचे सन्माननीय सहशिक्षक वीर सर यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तसंच पवार सर यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. आणि या सर्वांना मार्गदर्शन करणारे आमच्या केंद्राचे सन्माननीय केंद्र प्रमुख लांडे सरांना मार्गदर्शन करणारे आमच्या चिपळूण नंबर 2 पीठाचे सन्माननीय विस्तार अधिकारी सन्माननीय देसाई साहेब या सर्वांचे हृदयाच्या तळापासून मी आभार मानते. कारण त्यांच्याच मुळे आज विद्यार्थी ठामपणे सांगते की उद्या मी नासा सारख्या संस्थेत जात आहे. दुसरं सांगायचं म्हणजे यांचा सर्वांचा वाटा आहे. सन्माननीय देसाई साहेब या सर्वांचे हृदयाच्या तळापासून मी आभार मानते. कारण त्यांच्याच मुळे आज विद्यार्थी ठामपणे सांगते की उद्या मी नासा सारख्या संस्थेत जात आहे. दुसरं सांगायचं म्हणजे यांचा सर्वांचा वाटा आहेच, परंतु यामध्ये माझ्या गावाचा सुद्धा मुलाचा वाटा आहे. तो कसा तर आमच्या गावामधील दानशूर व्यक्ती त्यांच्यामुळेच आज आमची शाळा पूर्णपणे डिजिटल आणि तिथे इंटरनेट सारखी सुविधा आहे. ही खेड्यापाड्यातली शाळा म्हणून तुम्ही कोणी असं म्हणू शकत नाही की या शाळेमध्ये सगळ्या सुविधा कमी आहेत. पण या शाळेमध्ये इंटरनेट सारखी सुविधा, प्रत्येक वर्गात स्मार्ट TV आणि आमचं जे ऑफिस आहे ते पूर्णपणे डिजिटल केलेलं आहे. दुसरं सांगायचं म्हणजे यामध्ये माझ्या आई वडिलांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. कारण त्याने त्यांच्या मुलीला सांगितलं, ते मला लाडाने छकुली म्हणतात. ते दररोज म्हणायचे, छकुली तू फक्त अभ्यास कर, तुला लागणारं साहित्य आम्ही आणून देतो, तुला लागणारी वही आम्ही आणून देतो, तुला लागणारं पुस्तक सर्व आम्ही आणून देतो, फक्त तू चित्त मेहनतीने आणि कष्टाने अभ्यास कर. या सर्वांमुळेच आज हे 2 विद्यार्थी घडलेत. आज मी केलंय, उद्या तुम्ही करणार आहात हे मी निश्चितपणे सांगू शकते. आता मी तुम्हाला यशाचा पासवर्ड सांगितला तो तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि अशाच प्रकारे अभ्यास केलात तर वरून तरी ब्रह्मदेव म्हणाले, बाबा तुला हे यश मिळणार नाही, तुम्ही थांबणार नाहीत आणि त्यांना उत्तर द्याल की यश माझं आहे, त्याच्यावरती माझं नाव लिहिलंय आणि ते मी मिळवणारच आहे. आणि साहेब दुसरं सांगायचं म्हणजे आजकालची परिस्थिती अशी झाली की जे पालक आहेत त्यांना मार्कांच्या पलीकडे आणि शिक्षणाच्या पलीकडे काहीच दिसत नाहीये. नाही माझ्या मुलाला 10वी मध्ये 90% पाहिजेत, नाही माझ्या मुलाला 12वीच्या बोर्डाला 55% पाहिजेत. हे कशासाठी पाहिजे? कारण त्या विद्यार्थ्यांमध्ये जो गुण आहे ना, कुणामध्ये क्रिकेटचा गुण असेल, कुणामध्ये क्रीडा स्पर्धासारखे अनेक गुण असतील, चित्रकला, वाद्यकला, गायनकला, असे जे गुण आहेत तुमच्यामध्ये तेच गुण तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस करणार आहेत. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि हेच मी तुम्हाला सांगण्यासाठी आज इथे उभी आहे. माझ्यामध्ये वक्तृत्व कला आहे, परंतु मगाशी सन्माननीय आमरे साहेब म्हणाले की इच्छा तू शिक्षक हो, परंतु साहेब आता जी स्पर्धा परीक्षा झाली, आता मला स्पर्धा परीक्षेची खूप आवड झाली आहे. म्हणून माझ्या जन्मदात्या आई वडिलांचंही स्वप्न आहे की त्यांची मुलगी भविष्यामध्ये UPSC सारख्या परीक्षेमध्ये बसून चांगल्या पदावरती निवृत्त व्हावी अशी माझ्या जन्मदात्या आई वडिलांची इच्छा आहे. आणि ती इच्छा मी पूर्ण करणार आहे. कारण मगाशीच कीर्तन झालं, त्यामध्ये सांगितलं आहे की लेक ही लाडकी संतांची, तशीच लेक मी माझ्या आई वडिलांची लाडकी आहे. आणि त्या आई वडिलांची लाडकी लेक त्यांचं एक दिवस स्वप्न साकार करेल हे मी निश्चयाने सांगते. कारण सेल्फ कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आज हा कार्यक्रम माझ्या आई वडिलांनी ठेवलाय, उद्या हाच कार्यक्रम तुमचा गाव ठेवू शकतो, तुमचा तालुका ठेवू शकतो, वाटलं तर जिल्हा तर काय राज्यही ठेवू शकतो. फक्त तुम्हाला भिण्याची
मेहनतीने कष्टाने जिद्दीने ना अभ्यास करायचा आहे. फक्त तुम्हाला आयुष्यामध्ये एवढंच करायचं आहे, बाकी काही करायचं नाहीये. कुठला डोंगर जाऊन पोखरायचं नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे निश्चयाचे फळ तुका म्हणे त्याची फळं. आता या वाटेमध्ये काटे आले तरी त्या काट्याला तुम्हाला बाजूला करायचं आहे. डोळ्यासमोर खड्डा आला, त्या खड्ड्याला पार करून जायचं आहे. परंतु जेव्हा डोळ्यासमोर डोंगर येईल ना, तो डोंगर चढायचा नाहीये, त्या डोंगराला असा वळसा मारून जायचा आहे. कारण पुढं तुमचं यश यशाची खाली घेऊन तुमचं वाट बघत असेल की कधी तो माणूस येतोय आणि मला घेऊन जातोय. आणि तुम्ही प्रयत्न इतके शांततेत कराल की तुमचं यश हे धिंगाणा घालेल. आणि दुसरं सांगायचं म्हणजे जिंकण्याची खरी मजा जेव्हा असते तेव्हा लोक तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. हे तर खरंच आहे. परंतु तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मी जेवढं सांगितलं आहे, मी खूप दिवस झाले की मी विचार करत होते की मला माझ्या आई वडिलांना जन्मदत्ता आई वडिलांनी माझा कार्यक्रम ठेवलाय, निश्चितपणे मला तिथे बोलायला लावणारच आहे. म्हणून मी विचार करून मेन महत्वाचे पॉईंट तुम्हाला सांगण्यासाठी आणले आहेत. आज मी जशा प्रकारे अभ्यास केला आहे तशा प्रकारचं मला यश मिळालं आहे. आणि तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जीवनातील छोटा बदल हा मोठ्या यशाचा भाग असतो, मोठ्या यशाचा भाग असतो. आज मी सांगितल्याप्रमाणे जेवढ्यांचा याच्यामध्ये हातभार आहे, तशाच प्रकारे शेखरजी निकम साहेब त्यांची जी ट्रस्ट आहे सह्याद्री शिक्षण संस्था, तिचाही याच्यामध्ये खूप मोठा हातभार आहे. कारण त्यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन केलं. जेव्हा तिसरा टप्पा आला जिल्ह्याचा, तेव्हा सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं. मला 5 मिनिटं दिले होते, पण मी म्हटल्याप्रमाणे टुडे इज माय डे, मला खूप बोलायचं आहे, मी खूप बोलणार. मी माझ्या पप्पांना सांगून ठेवलं होतं, पप्पा त्या दिवशी मला बोलायचं आहे, कारण मला मन खोलून बोलायचं आहे की ते मी यश मिळवलंय ते माझं एकटीचं यश नाही आहे, ते माझ्या पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं यश आहे. मला फक्त इथेच थांबायचं नाही आहे, मला अजून 4 उपक्रम पार करायचे आहेत. आज मी फक्त एवढंच यश मिळवलंय, त्याच्यामध्ये माझे पाय फक्त जमिनीला टेकलेले असणार आहेत. कारण मला आयुष्यामध्ये माझ्या भविष्यामध्ये माझ्या या अनादी गावाचं, रत्नागिरी जिल्ह्याचं, चिपळूण तालुक्याचं, महाराष्ट्र राज्याचं नाव मोठं करायचं आहे. आणि हाच माझा ध्यास आहे. आपण प्रत्येकाने एक निश्चय केलाच पाहिजे की एकच ध्यास, रत्नागिरी जिल्ह्याचा गुणवत्तेचा विकास, रत्नागिरी जिल्ह्याचा गुणवत्तेचा विकास. आता मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं मी अभ्यास कशा प्रकारे केला ते तुम्ही निश्चितपणे लक्षात मध्ये ठेवून, आज मी केलं उद्या तुम्ही करणार आहेत हे मला माहीत आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला पुढील 4 उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज तुम्ही माझ्या आई वडिलांच्या या विनंतीला मान ठेवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. आजचा हा कार्यक्रम माझे जन्मदत्ता आई वडील, तसेच त्याने ज्याने मला जन्म दिला नसला तरी असे माझे काका काकी, त्यांचं दत्ताराम काशीराम कदम, दर्शना दत्ताराम कदम, अस्मिता अनिल कदम, अनिल शंकर कदम, आणि या सर्वांना जोडून ठेवणारी कडी म्हणजे माझी आजी श्रीमती लीलावती काशीराम कदम, तसेच परमावती शंकर कदम. या सर्वांच्या आशीर्वादामुळे आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आहेत, परंतु मला माहीत आहे की अश्रू आनंदाचे आहेत. कारण तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येणं सहजच आहे. कारण जेव्हा मी प्रत्येक वेळी भाषण केलं साहेब सांगते, तेव्हा माणसं रडतातच. ते का रडतात ते मला माहीत नाही, पण मी त्यांच्या हृदयामध्ये जागा करून जाते हे मला निश्चितपणे माहीत आहे. मी जास्त वेळ घेत नाही. मी पुन्हा एकदा माझ्या मार्गदर्शक शिक्षकांचे, सर्व क्लास 1 क्लास 2 अधिकारी वर्गांचे, अस्मिता अनिल कदम, अनिल शंकर कदम, आणि या सर्वांना जोडून ठेवणारी कडी म्हणजे माझी आजी श्रीमती लीलावती काशीराम कदम, तसेच परमावती शंकर कदम. या सर्वांच्या आशीर्वादामुळे आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आहेत, परंतु मला माहीत आहे की अश्रू आनंदाचे आहेत. कारण तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येणं सहजच आहे. कारण जेव्हा मी प्रत्येक वेळी भाषण केलं साहेब सांगते, तेव्हा माणसं रडतातच. ते का रडतात ते मला माहीत नाही, पण मी त्यांच्या हृदयामध्ये जागा करून जाते हे मला निश्चितपणे माहीत आहे. मी जास्त वेळ घेत नाही. मी पुन्हा एकदा माझ्या मार्गदर्शक शिक्षकांचे, सर्व क्लास 1 क्लास 2 अधिकारी वर्गांचे, तसेच माझ्या गावाचे, आणि आज ज्या ठिकाणी मी उभी राहून निवांतपणे भाषण करत आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही निवांतपणे बसला आहात, अशी ती जागा माझ्या समाजाने आज मला उपलब्ध करून दिली, आमच्या दोघांच्या कार्यक्रमाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी माझ्या समाजाचे खूप खूप आभार मानते. आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. आणि मी सर्वांना सांगू इच्छिते आहे की मला इथेच थांबायचं नाहीये, मला खूप मोठं यशाचा शिखर पकडायचं आहे.
चिन्मयीलाही मी सांगते की आज तुला एवढंच यश मिळालं आहे. गेल्या वर्षी मीही भारावून गेले होते की नाही मी इस्रोला जाणार आहे, परंतु नंतर मला तेव्हा माझ्या सर्व शिक्षकांनी सांगितलं की इच्छा तुला इथेच थांबायचं नाही आहे, तुला अजून पुढे पुढे जायचं आहे. तेव्हाच मी ठरवलं आज इथे थांबायचं नाहीये, तिथे माझं दुसरं शिखर जे आहे यशाचं ते माझं वाट बघतंय आणि आता सुद्धा माझं दुसरं शिखर वाट बघतंय आणि ते शिखर आहे 8वी शिष्यवृत्ती परीक्षा. मला त्यामध्ये मेरिट लिस्ट मिळवायची आहे कारण ते माझं ध्येय आहे. जर मी अशाच स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊन नंबर मिळवत राहिले तर मला UPSC सारखी परीक्षा खूप सहजपणे पार करू शकते. माझ्या या सर्व क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की आमच्या शाळेमध्ये सुविधा आहेत, परंतु आमची जी शाळा आहे त्यामध्ये तुम्ही अजून सुविधा उपलब्ध करून द्याल. आमच्या लायब्ररीमध्ये अजून नवनवीन विज्ञानाची असू दे किंवा गणिताची पुस्तकं उपलब्ध करून द्याल अशी सदिच्छा व्यक्त करून सर्व इथे उपस्थित सर्व प्रमुख मंडळींचा मी खूप आभार मानते. तुमचा आशीर्वाद, तुमच्या या शुभेच्छा ह्या आमच्या पाठी नेहमी राहतील अशी सदिच्छा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा माझ्या जन्मदाता आई वडिलांच्याकडून आणि संपूर्ण कदम परिवाराकडून आणि संपूर्ण आलारी गावाच्याकडून आभार मानते. कारण आज तुम्ही सर्वजण आमच्या या विनंतीला मान देऊन, निमंत्रणाला मान ठेवून या ठिकाणी उपस्थित राहिला. थोडासा जास्तच वेळ घेतला त्यासाठी क्षमा मानते. काही चुकून काहीतरी बोली गेली असेल तरी क्षमा मानते आणि माझे लांबवलेले 2 शब्द या ठिकाणी थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय